नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण आलो आहोत मालवणला. इथे आपण राहणार आहोत अविसा नीला रिसॉर्टमध्ये आणि सोबतच राजकोट फोर्ट आणि रॉक गार्डनला भेट देणार आहोत. खूप सुंदर सीन आणि लोकल एक्सपिरियन्स सगळ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा ट्रॅव्हल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. मी आहे विवेक जाधव आणि तुम्ही बघत आहात सकाळी 5:30ला पनवेलहून नागपूर मडगाव ट्रेन होती. 5:30ची ट्रेन 7:30ला आली. ही ट्रेन 12 वाजता कणकवलीला पोहोचणार होती, पण ती नंतर एवढी लेट झाली की 5 वाजता कणकवलीला पोहोचली. तो दिवस आमचा फुकटच गेला. मग एसटीने जाऊया असा विचार केला, पण आमची मालवणची बस थोडक्यासाठी मिस झाली. मग ऑटोने मालवण डेपोपर्यंत गेलो. त्याचे 1000 रुपये झाले. नंतर मालवण डेपोपासून अविसा नीला रिसॉर्टसाठी दुसरी ऑटो केली. त्या ऑटोचे 250 रुपये झाले. मालवण डेपोपासून साधारण 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे आहे अविसा नीला रिसॉर्ट. इथे 2 सी व्ह्यू 3 मजली बिल्डिंग्स आहेत आणि साधारण 6 ग्लास हाऊस आहेत. त्याला पूल व्ह्यू आहे. आम्ही सी व्ह्यू रूम बुक केला होता. ही आहे सी व्ह्यू रूम. रूम मोठ्या आहेत, स्वच्छ आहेत. मस्त अशी मोठी बाल्कनी आहे आणि बाल्कनीमधून छान असा सी व्ह्यू आहे. प्रॉपर्टी थोडी ओल्ड आहे. रूम बघून असा अंदाज येतो, पण छान आहेत. आम्ही इथे 2 नाईटसाठी आहोत. रिसॉर्टमध्येच चिमणी ह्या नावाचं रेस्टॉरंट आहे. रात्री जेवणात आम्ही सी फूडची मजा घेतली. जेवणाची टेस्ट एकदम मस्त होती. जेवण झाल्यावर आम्ही झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टसाठी पोहा, शिरा, पुरी भाजी, इडली आणि बाकी ब्रेड बटर जॅम असतात तसं सगळं होतं. त्याच रेस्टॉरंटला चिमणी नाव का पडलं हे समजलं. ब्रेकफास्ट नंतर पूलमध्ये गेलो. त्यानंतर संध्याकाळी साधारण 4 वाजता थोडं बाहेर पडलो. तेव्हा राजकोट फोर्टला गेलो. आधी मला वाटलं थोडा मोठा वगैरे असेल, पण हा सध्याच बांधलेला असावा असं वाटलं. त्यानंतर आम्ही रॉक गार्डनला गेलो. तिकडे मी आधी पण बऱ्याच वेळा गेलो होतो. नॉर्मली तिकडे सनसेटच्या वेळी जातात, पण आम्ही आधीच गेलो कारण आम्ही सनसेट हा अविसा नीला मधल्या पूलमध्ये घालवायचा ठरवला होता.
त्यानंतर आम्ही रिसॉर्टला आलो. आम्ही सनसेट पूलमधून बघितला. अविसानीला बद्दल बोलायचं झालं तर रिसॉर्ट छान आहे. जेवणाचा पण काही प्रश्नच नाही. सी फूड तर खूप छान होतं. स्टाफ पण चांगला होता. फक्त एक असं होतं, मालवणी ज्या डिश होत्या त्या फक्त रात्री मिळत होत्या. दुपारच्या जेवणामध्ये फक्त काही लिमिटेड डिश होत्या. म्हणजे रात्री मालवणी थाली किंवा मालवणी मसाले भात अशा काही मेनू फक्त रात्रीच्या जेवणामध्येच आहेत. आणि जर तुम्ही ड्रिंक करत असाल तर तिकडे बार मेनू नाही. तिकडचा स्टाफ मॅनेज करून देतो, पण पर बॉटलवर ते काही चार्ज घेतात. सो हे असं आहे अविसा नीला रिसॉर्ट. मालवणला गेलात तर एक रात्र त्या स्टे करून बघा, कसं वाटतं अनुभव. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया लवकरच. बाय बाय.